अशक्य. ती गावंढळबाई स्वतःहून पळून जाईल? अशक्यच. कियाराने वेड्यासारखी किंकाळी फोडली. तिच्या डोळ्यातून राग ओसळून वाहत होता. हातातील फोन तिने जमिनीवर आपटला. एक माणूस नीट सांभाळता येत नाही तुम्हाला? ती आपल्या माणसावर ओरडली. जा, शोधा तिला, आत्ता, लगेच. कियाराची माणसं सैरावैरा पळाली. पण गोदाम, बाग, आसपासचा परिसर सगळं पालथं घातलं तरी आदितीचा पत्ता लागला नाही. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला रुद्र देशमुखचे बॉडीगार्ड्स वेगात आले. तीच आहे, एकाने ओरडलं. रस्त्याच्या कडेला आदिती बेशुद्ध पडलेली होती. चेहरा फिकट, ओठ कोरडे, श्वास अगदी हलका. लगेच घरी घेऊन चला. क्षणात गाडी हवेसारखी निघाली. देशमुख हवेली. साहेब, मॅडम सापडले आहेत. हा आवाज ऐकताच रुद्र अक्षरशः धावत बाहेर आला. आदिती बेशुद्ध अवस्थेत तिला पाहून त्याचं काळजाच थांबलं. माझ्या बायकोला काय झालं? त्याचा आवाज थरथरत होता. रस्त्याच्या कडेला बेशुद्ध सापडल्या साहेब. आदितीला सोफ्यावर ठेवताच रुद्र तिच्या जवळ गुडघ्यावर बसला. सुनैना, कापूर, तेल आण पटकन. तेलाचा सुगंध नाकात जाताच आदितीने हळूच डोळे उघडले. मी कुठे आहे? घरी आहेस आदिती? रुद्रने तिला घट्ट मिठीत घेतलं. आता काहीच होणार नाही. थकलेली पण सुरक्षित. रुद्र, तिचा आवाज अगदी क्षीण होता. मला खूप भूक लागली आहे. आधी खायला दे, मग सगळं सांगते. आत्ता रुद्रने नोकरांना हुकूम दिला. थोड्याच वेळात गरम भात, वरण, भाजी आली. खाताना आदितीची बोटं थरथरत होती. मला कियाराने अपहरण केलं होतं, ती हळूच म्हणाली. काय? रुद्रच्या डोळ्यात आग पेटली. ती बाई इतकी खालच्या थराला जाईल असं वाटलंच नव्हतं. ती म्हणत होती, मी तुला तिच्यापासून हिरावून घेतलंय. रुद्रने मूठ आवळली. ती वेडी आहे. त्याचा आवाज थंड पण घातक होता. मी तिला सोडणार नाही. मी आंघोळ करून येते, आदिती म्हणाली. खूप दिवस झाले मी बाहेर थांबतो. पण काही मिनिटातच धडाम. आदिती, ती बाथरूमजवळ कोसळली होती. रुद्रने तिला उचलून पलंगावर ठेवलं. सुनैना, डॉक्टरला फोन कर आत्ताच. डॉक्टर आल्यावर तपासणी झाली. फार थकवा आहे, डॉक्टर म्हणाले. मानसिक धक्का मोठा आहे. विश्रांती खूप गरजेची आहे. आणि लक्षात ठेवा, ती गर्भवती आहे. देवाचे लाख लाख धन्यवाद. रुद्रने सुटकेचा श्वास सोडला. तिला शोधा. रुद्रने बॉडीगार्ड्सना हुकूम दिला. कियाराला आत्ता माझ्यासमोर हजर करा. थोड्याच वेळात कियाराला ओढत आणलं गेलं. कियारा? रुद्रचा आवाज घरभर घुमला. काय झालं? ती थंडपणे म्हणाली. इतका ओरडतोयस कशाला? माझ्या बायकोला तूच अपहरण केलं. पुरावा आहे? ती उपहासाने हसली. रुद्र दात कटकटला. आज नाही, पण लवकरच असेल. तेव्हा ये, ती म्हणत निघून गेली. रुद्र परत खोलीत आला. आदिती शांत झोपलेली होती. त्याने तिला मिठीत घेतलं. आता मी आहे, तो हळूच कुजबुजला. कोणीही तुला हात लावू शकणार नाही. पण त्याच्या मनात एकाच विचार पेटलेला होता. कियाराने केलेलं पाप तिला फार महाग पडणार होतं. त्या रात्री झोप आदितीसाठी केवळ डोळे मिटण्यापुरतीच उरली होती. डोळे मिटले पण मन जागच. अचानक तिच्या अंगावर शहारा आला. नाही नाही, मला जाऊ द्या, मला घरी जायचंय. झोपेतच ती किंचाळली. रुद्र, जो तिच्या शेजारी गाढ झोपलेला होता, एकदम दचकून उठला. तिचा घामाने भिजलेला चेहरा, थरथरणारे ओठ आणि भयाने विस्फारलेले डोळे पाहून त्याचं काळीज तुटलं. आदिती, काय झालं ग? शांत हो, मी आहे. तो तिला जवळ घेत म्हणाला. मला भीती वाटते रुद्र, खूप भीती. ते पुन्हा येतील, मला पुन्हा घेऊन जातील.
ती रडत रडत त्यांच्या छातीत तोंड लपवत म्हणाली. रुद्रने तिला घट्ट मिठीत घेतलं. जणू त्याच्या मिठीत ती सुरक्षित होती. जणू बाहेरचं सगळं जग त्याने थांबवलं होतं. आता कुणीही तुला हात लावू शकत नाही. तू माझ्यासोबत आहेस, आपल्या घरात आहेस. मी जिवंत असेपर्यंत तुला कुणीही त्रास देऊ शकत नाही. तो तिच्या केसावरून हात फिरवत कुजबुजला. पण आदितीचं मन अजूनही त्या बंद खोलीत अडकलेलं होतं. त्या अपहरणाच्या आठवणी, त्या भीतीचा अंधार तिच्या गर्भात वाढणाऱ्या जीवापर्यंत पोहोचत होता. पुढचे काही दिवस रात्री आदितीची झोप उडायची. कधी स्वप्नात किंचाळत उठायची, तर कधी घाबरून रुद्रचा हात शोधायची. रुद्रसुद्धा जागाच राहायचा. तो फक्त नवरा नव्हता, तो आता बाप होणार होता. आणि दोघांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. आज आदितीची स्त्रीरोगतज्ञाकडे तपासणीची वेळ होती. पण ती घराबाहेर पडायलाच तयार नव्हती. रुद्र, मला नको जायचं. मला भीती वाटते. घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही छातीत धडधड होते. ती म्हणाली, आदिती, आपण सगळ्या बंदोबस्तात जाऊ. माझे बॉडीगार्ड्स, गाडी सगळं असेल. आपल्या बाळासाठी हे आवश्यक आहे. रुद्रने शांतपणे समजावलं. मला काही नको. मला फक्त घरी राहायचंय. ती अजूनही घाबरलेली. जर डॉक्टरकडे गेली नाहीस आणि काही बिघडलं तर? त्याच्या शब्दात काळजी होती, राग नव्हता. शेवटी आई पण जागं झालं. ठीक आहे, बाळासाठी जाते, आदिती हळूच म्हणाली. रुग्णालयात कडक बंदोबस्तात ते पुण्यातल्या नामांकित रुग्णालयात पोहोचले. आदितीचं नाव पुकारलं गेलं. अल्ट्रासाऊंड दरम्यान स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या छोट्याशा जीवाकडे पाहून आदितीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. रुद्र, बघ, आपलं बाळ. तिचा आवाज थरथरत होता. हो, आपलंच आहे आणि खूप धाडसी आहे, आईसारखं, रुद्र म्हणाला. डॉक्टरांनी सांगितलं, बाळ ठणठणीत आहे, पण आईचा ताण कमी व्हायला हवा. तिला आनंदात ठेवा, मन शांत ठेवा. गरज असेल तर थोडा ब्रेक, फिरणं, सुट्टी घ्या, डॉक्टरांनी सुचवलं. गाडीत बसल्यावर आदिती पुन्हा गप्प झाली. मी अजूनही घाबरते रुद्र, ती म्हणाली. रुद्रने तिचा हात घट्ट पकडला. आपण सुट्टीवर जाऊया का? फक्त मी, तू आणि आपलं बाळ, तो म्हणाला. पण सुरक्षित असेल ना? तिने विचारलं. मी शब्द देतो. त्याच्या आवाजात ठामपणा होता. शेवटी आदिती मान डोलावली. ठीक आहे. रुद्रने लगेच सुनैनाला बोलावलं. उद्या खासगी विमान तयार ठेव. आपण 2 दिवसांसाठी गोव्याला जातोय, तो म्हणाला. हो सर, सुनैना म्हणाली. पण तिच्या मनात मात्र काहीतरी तुटलं. कारण रुद्र आता पूर्णपणे आदितीचा झाला होता आणि ते तिला मान्य नव्हतं.